लई दिवसांनी मी ब्लॉग करते. तर मग ब्लॉगचं रिझन हे आहे की मी करते एक बिझनेस स्टार्ट. तर त्याचं आज ओपनिंग आहे. ओपनिंगचं सकाळी आता तर थोड्या वेळाने पूजा आहे आणि पूजेनंतर इव्हनिंगमध्ये थोडीशी ओपनिंग ठेवली आहे. तर अजून किती वेळ आहे? कधीचे रेडी होत आहे तुम्ही? बाकी बस काय एवढी फुटेज खायची तुला? हमको भी बताओ जरा. मेहनत करी रे मार. हाँ तरी म्हणजे तरीच मेहनत केली आहे. तर गाईज मी इतकी एक्झॉस्ट झाले ना, इतकी भयंकर एक्झॉस्ट झाले. मला खूप कंटाळा आलाय. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. लई दिवसांनी मी ब्लॉग करते. तर मग ब्लॉगचं रिझन हे आहे की मी करते एक बिझनेस स्टार्ट. तर त्याचं आज ओपनिंग आहे. ओपनिंगचं सकाळी आत्ता तर थोड्या वेळाने पूजा आहे आणि पूजेनंतर इव्हनिंगमध्ये मी थोडीशी ओपनिंग ठेवली आहे. तर मे बी इंस्टाग्राम, व्हॉट्सअप स्टेटस, इंस्टाग्राम स्टोरीज पोस्टवरून तुम्हाला समजेलच की तो बिझनेस काय असणार आहे माझा. बट स्टील तुम्ही ब्लॉग बघा पुढे की पूजा कशी होती आहे काय, कारण की मॉर्निंगमध्येच पूजा ठेवली आहे आणि इव्हनिंगमध्ये ओपनिंग आहे. तर मग तुम्हाला समजेल, म्हणजे ओपनिंगमध्ये पण समजेल. अरे कहना क्या चाहते हो? ओपनिंग पण ठेवली आहे संध्याकाळी. तर ओपनिंगमध्ये कोण येतं आहे, कोण गेस्ट असणार आहे, काय नाही, तर तुम्हाला समजेलच पुढे. आणि ह्या ब्लॉगमध्येच मे बी मी जे ऑफर्स ठेवले, ओपनिंग ऑफर्स, तर तेही तुम्हाला समजेल, जे मी इंस्टाग्रामला पण पोस्ट करणार आहे. बट इथे पण तुम्हाला समजेलच, जे ब्लॉग बघतात आहे त्यांनाही, ज्यांच्याकडे इंस्टाग्राम नाही आहे, जे यूज नाही करत आहे, त्यांच्यासाठी इथे मी ब्लॉगमध्ये ऑफर्स सांगणार आहे. तर ब्लॉग नक्की लास्टपर्यंत बघा. लास्टमध्ये मी ऑफर्स टाकते काय आहे काय नाही ते. सो देन चलो, आता माझी झुंबाची तर बॅच झाली आहे. तर मी फटाफट वरती जाईल, घरी जाईल, रेडी होणार आहे. फ्रेश होऊन फटाफट रेडी होऊन पूजेची तयारी करायची आहे मला, म्हणजे मामा आहेत त्यांना हेल्प करायचं आहे. तर मग फटाफट रेडी होऊन पूजेची तयारी करूयात आपण. तर ब्लॉग बघा पुढे. तर गाईज, आता मी झाले फ्रेश आणि आता फटाफट रेडी होऊन मी जाणार आहे पूजेला. ऑलरेडी मला खूप लेट झालेलं आहे आणि गुरुजी पण थोडेसे लेटच झालेत. पण स्टील आता मी फटाफट रेडी होऊन जाते खाली आणि रेडी झाल्यावर मी माझं पूर्ण आउटफिट दाखवते. ॲज युजल नॉर्मलच आउटफिट आहे, बट स्टील दाखवते माझा आउटफिट. तर बघा पुढे ब्लॉग. तर गाईज, मी झाले रेडी आणि आता मी फटाफट जाते खाली, कारण की गणेश दादा पण आलेला आहे, जो म्हणजे व्हिडिओ शूट करणार आहे, फोटोज काढणार आहे. आणि गुरुजी पण आलेत आणि मी ऑलरेडी लेट आहे. तर मी माझा लुक दाखवते. जस्ट मिररला इग्नोर करा, कारण की माझे मिरर अजून म्हणजे ते न्यू आहे ना, मग ते लिहिलेलं वगैरे ते अजून काय क्लीन नाही आहे. तर मी माझं लुक दाखवते 1 मिनटं. तर गाईज, हा आहे असा माझा लुक. इग्नोर पसारा सध्या माझं अजून आवरायचं बाकी आहे, ड्रेसिंग टेबल वगैरे. तर चलो देन फटाफट जाऊयात. दादा वेट करते आणि ते गुरुजी पण वेट करते आणि उशीर झाले.
आहे आणि हा बघा माझा भाऊ आणि ही झाली आहे पूजा. मी माझ्या मम्मीला नाही दाखवू शकत का तर जिथे ती बसली तिथे माझं लोगो दिसून जाईल म्हणून मी नाही दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला समजणार नाही ना म्हणून, म्हणजे समजून जाईल. सॉरी काय बोलले मी, हां म्हणजे तुम्हाला आधीच समजून जाईल की काय आहे काय नाही ते. तर ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे समजेल कुठला बिझनेस आहे काय. गाईज हे बघा माझी मम्मी काय घेते तर बांगड्या. लेडीजला बांगड्या किंवा ज्वेलरी कॉस्मेटिक काही दिसू द्या, घेऊन टाकताल कुठे पण. अजून किती वेळ आहे? कधीचे रेडी होत आहे तुम्ही? ड्रेस बघू. टनटना टनटना. आणि हे मम्मी बघा अजून रेडी झाले नाही आहेत, त्यांचे फ्रेंड्स आले. मॅडम रेडी झाले नाहीत अजून आणि गेस्ट यायला चालू झालेत. एक मिनिट साईड प्लीज, साईड. चल का फुटेज खायचे तुला माझ्या ब्लॉगमध्ये? काय एवढी फुटेज खायची तुला? हमको भी बताओ जरा. बस ना बस ना. गुस्ती गुस्ती का आता कॉल आ रहा है. गाईज मी झाले रेडी आणि हे माझे क्युटीज आले आहेत जे फेस नाही दाखवत आहे. आणि ही आली आहे सादिया इकडे. तर मग आपण फटाफट जाऊयात खाली स्टुडिओला. तर मग तुम्हाला समजेल की नक्की काय बिझनेस स्टार्ट करते ते. सगळं कवर नाही. ये देखो ये ऐसे थैंक यू. मेहनत करी रे मा. उन्हें करिए. हा तरी म्हणजे जे दिसतो म्हणजे त्यानेच मेहनत केली आहे. इज्जतच नाही राव. इज्जत इज्जत. इज्जतच नाही. रोख रे भाई काम. बघा सगळे गेस्ट येत आहेत अजून. इथे मी जे आमचे चाकण नगर परिषदचे नगर अध्यक्ष आहेत मी त्यांना अटेंड करत होते. आणि तुम्हाला आता समजेल मी इथे यांना अटेंड करते आणि ही सादिया इथे फुटेज खाती आहे ब्लॉगमध्ये. नेल लॅबच्या ओपनिंगसाठी आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत. त्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार करते. आणि जसं दादांनी सांगितलं की कलियुग आहे, पण कलियुगामध्ये पण नवीन नवीन आविष्कार होतात त्याला, तसं हे नेल आर्टचं आहे. आणि आरतीताई म्हणाला तसं की महिलांना सजायला नटायला आवडतं आणि त्यात चेहरा झाला, केस झाली, आता नखही त्यात महत्वाची झालेली आहे. आणि त्याच्यावरचा आर्ट म्हणजे चालू युगाबरोबर जे आहे
तर ही उपलब्धता इथं तुमच्या मार्फत झालेली आहे इथल्या चाकणमधले. आता पहिलं कस्टमर तर गाईज पूजा ओपनिंग सगळं झालं आहे आणि बाहेर तुम्हाला गोंधळाचा आवाज येत असेल. ही बघा, ही सादिया अशी थकली आहे आणि ही आहे आमची उतकी. तर आता आम्ही खाणार आहे आणि बाय द वे ही खूप लेट आली आहे. इसका कुछ तो मुझे चाहिए अभी. क्या दोगे? क्या दोगे? आप बताओ, आप बताओ. तू सांग ना काय देशील. प्रिन्सेस ट्रीटमेंट. हाँ तो वो तो चाहिए. कब फिर? बस बस तेवढंच बस झालं. कधी पण डन. फोन करेल तेव्हा यावं लागेल. बघ बरं का. रात्री नको बोलू. तर चला मग आता आम्ही खाणार आहे. खायला काय आहे? इडली चटणी. हां इडली चटणी और अच्छा हा तेच ग्रीन चटणी आणि मिठाई आहे जी मला खायची नाही आहे. पाणी ऑब्विसली असतं. तर आम्ही खाऊन मग ब्लॉग पुढे कंटिन्यू करतो. ये देखो बुक्कड. नाही ये सबसे बरी बुक्कड आहे. हां आम्ही वेट केलंय तुझ्यासाठी. हो ना. थँक्यू सो मच. ही पूर्ण दमलेली आहे, एक्झॉस्ट झालेली आहे. आय लव्ह यू. ही आहे इडली चटणी आणि जी मिठाई आहे. ह्या पोरेला माहिती आहे मी खात नाही तरी तिने मला मिठाई वाढली आहे. कशी असेल ना. असे जले पे नमक छिडक रे ये मेरे. आणि ह्याच्यामध्ये मेजर मिसिंग पर्सन चिंदी. शी वॉज मिसिंग टुडे. मे बी ती लेट येणार आहे तर मी आता फटाफट खाते कारण मला खूप भयंकर वाली भूक लागली आहे. हिला हा, तेच मला मला. नाही. मी तिच्या तेच मुळे म्हणले. मी बसली. मी काय म्हणले मला खूप भयंकर वाली भूक लागली आहे. एक्झॉस्ट झालेली होती ती. पूर्ण काय म्हणतात पूजा. relatives वगैरे सगळ्यांना अटेंड करून आणि सगळेजण माझे पण नाहीच सगळे करत होते जे मी उद्या करणार आहेत. आज कॉलेज माझी करायची कॅपॅसिटी नव्हती. तर चला उद्या ना आम्ही फटाफट इडली खाऊन मस्ती करूया थोडीफार. थोडीशी एनर्जी अजून आहे माझं. असं पर्पजली केलं ना कसं तरी वाटतं. तर गाईज आता आम्ही लावतोय चिंदीला कॉल. आय मीन वैष्णवीला कॉल करतोय आम्ही आणि मी बसले. तुम्हाला मागे दिसत असेल. आणि चिंदीचं नेट आय मीन वैष्णवीचं नेट ऑफ आहे. समजून घ्या आम्हाला वैष्णवी बोलायची सवय नाही आहे. मी चिंदी बोलते मी त्याला बोलते. हां तर मग आमच्या दोघींनाही सवय नाही दिला वैष्णवी बोलायची. तर मी चिंदी किंवा ही ढग्या म्हटली तर मग समजून घ्या. आता मी तिला केला आहे कॉल. हां तुम्हाला पुढे क्लिप्समध्ये बघा. पप्पांना माहीतच नाही का 15-20 मिनटात येणार नाही आहे. करेल. तर मी पुढे क्लिप्स ॲड करते तर पुढे बघा. स्टुडिओ माझा कसा आहे काय छोटूसा जे मी ओपन केला आहे आणि ऑफर्ससाठी पण ब्लॉग एंडपर्यंत बघा. आम्ही जे म्हणत होतो जी चिंदी आहे तर ती आहे चिंदी आणि ढग्या ही आहे ती येडी मुलगी. आणि आज आहे ना. हा आज मी याच पोरीला जास्त फुटेजमध्ये घेते का तर खूप वर्षानंतर ना प्रिन्सेस ट्रीटमेंट चालू आहे माझी. हां तर हिला पकडता अशी. तर
आमचा हा ट्राय आम्ही मिस करतोय. मेजर मिसिंग. हां, मेजर मिसिंग. दिस चिंदी. चिंदी नाही, ढग्या. This Person. ढग्या पर्सन. हां, चिंदी प्लस ढग्या पर्सन. चिंदी आणि ढग्याचं कॉम्बिनेशन बनवू मला वाटतं. चिंद्या. नाही, ढग्या ग्या धाची. चिंद्या नाही. धाची. धाची. हे धाची. धाची. ढग्या आणि चिंदीचं कॉम्बिनेशन ढाची. नाही तर ह्याची. ढाची. तर गाईज मी इतकी एक्झॉस्ट झाले ना, इतकी भयंकर एक्झॉस्ट झाले. मला खूप कंटाळा आला आहे. मी इथे वाईब्स काढून ठेवलेत हे बघा, आणि मला जस्ट लिपस्टिक रिमूव्ह करून फेस क्लीन करून आणि फेस वॉश करायचा आहे. आणि आय एम लाईक की भाई कोणीतरी या करून द्या, मी खूप कंटाळले, मी खूप थकले. आणि माझा भाऊ माझा बाहेर वेट करतोय. तो आला होता ओपनिंगला, आणि हां ओपनिंगला आला होता तो, मग परत घरी गेला. घरी नाही, त्याच्या फ्रेंडच्या इथे गेला. आणि हे बघा आलाच तो इथे. तर आता तो माझा वेट करतोय, तर मी फटाफट बाहेर जाते. तो खायला पण थांबला माझ्यासाठी. तर मग खाऊन मग तो जाईल घरी. मी मरून पडेल गाईज, एवढी मी थकले आता. तर मग त्याला बाय बाय बोलून मग मी गुड नाईट तुम्हाला बोलेल, मग तुम्हाला बाय बाय करेल. तर गाईज दॅट फॉर द डे. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि मला नेक्स्ट ब्लॉगसाठी टॉपिक सजेस्ट करा. खरंच मला गरज आहे, का तर मी बाहेर पण जात नाही आहे की मी बाहेरचे ब्लॉग्स घेईल, किंवा मी घरातलं पण जास्त काही काम करत नाही आजकाल. हां, तर मी काय दाखवेल म्हणून. तर मग मला प्लीज नक्की कमेंटमध्ये सजेस्ट करा की मी नेक्स्ट व्लॉग कशावर करू काय. आणि मी आता खूप दमले, सो इट्स अ बेड टाईम नाव. मला खूप झोपेची गरज आहे. तुम्ही माझा अंडर आईजमध्ये बघू शकता की माझे डार्क सर्कल्स किती वाढलेत. का तर ऑब्व्हियसली रूम ऑर्गनाईज करण्यात मुलींना जास्त वेळ लागतो, मला जास्तच लागतो असं मला वाटतं आहे. तर त्याच्यामुळे माझी झोप पण नीट होत नाही आहे, आणि थकते म्हणजे दिवसभर. आणि स्टुडिओचं पण ओपनिंगची गडबड होती मागे, तर आय थिंक लास्ट 3 to 4 days मला व्यवस्थित झोप नाही आहे, त्यामुळे डार्क सर्कल्स पण वाढलेत. तर एकच माझ्याकडे त्याचं रामबाण इलाज म्हणू शकतो आपण. माझ्या मम्मीने जी क्रीम घरी बनवली आहे तर ती मला रोज लावायला लागेल त्यासाठी, आणि कंटाळा साईडला ठेवून लावायला लागेल, जेणेकरून माझे डार्क सर्कल्स कमी होतील आणि स्किन पण जरा नीट होईल. आता झोप नीट नाही, जेवण टाईमवर नाही, म्हणून मग स्किन पण माझी खूप खराब झाली आहे. आय गेस आय नीड टू गिव्ह अ बिग रेस्ट टू माय स्किन, आणि स्वतःला पण म्हणजे माझ्या बॉडीला पण. तर चलो देन, सी इन द नेक्स्ट व्लॉग. आणि व्लॉगला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, आणि प्लीज मला टॉपिक सजेस्ट करा. देन थँक्यू सो 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 मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग टिल दी एंड. चलो बाय बाय, गुड नाईट, सी इन द नेक्स्ट व्लॉग.